इयत्ता चौथी विषय मराठी पाठ क्रमांक 17 पहा पण. एका म्हणा. मुलांना तुमच्यासमोर काही चित्रे आहे. हा चित्र तुम्हाला बघायचा आणि पाहायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि सांगायचं आहे. आई मी TV पाहते. माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे. बघा चित्र क्रमांक पहिला. मुलगी काय सांगते आईला? आई मी TV पाहते. माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे. मीनू इतक्या जवळ बसून आणि एकसारखा टक लावून TV पाहू नकोस. डोळे दुखतील तुझे. बघा आई काय म्हणाली की इतके जवळ बसून एकसारखे टक लावून TV पाहू नकोस. समजला तुम्हाला पण? एकसारखे टक लावून TV समोर जास्त जवळ बसून TV बघायचं नाही. तुमचे डोळे दुखतील. आई लवकर ये बघ ना, माझ्या डोळ्यात त्रास होतोय. डोळ्यातून पाणी येतंय. बघा काय झालं? तिच्या डोळ्यात त्रास होतोय. कारण का? ती जवळ बसून TV बघत होती. आई काय सांगते आता? अगं दूर बसून TV बघ, म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही. तुम्हाला पण काय करायचं आहे? दूर बसून TV बघायचं आहे. म्हणजे डोळ्याला त्रास होणार नाही. मीनू आज काय सांगते मीनू आज नाही तुझे डोळे दुखणार. मीनूला आई सांगते. आता बघा इथे काय करते मीनू? जवळ बसून TV बघतोय म्हणून तिचे डोळे काय झाले? दुखत लागले. नंतर काय झालं? आईने सांगितले दूर बसून TV बघ, म्हणून तिने काय केले? बघा इथे TV आणि ती इकडे बसली. नंतर काय झालं? मीनू आज तुझे डोळे दुखणार नाही आई सांगितले. आणि बरं का मीनू, TV खूप जवळून बघू नये. परत तिला आई सांगते TV खूप जवळून बघू नये. काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मीनू काय करत होती? मीनूने आईला काय हाक का मारली? TV पाहताना कोणती काळजी घ्यावी? हा तिघी प्रश्नांचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे.